एअर इंडिया आणि इंडिगो नंतर आता अकासा एअरलाइन्स इंधन अधिभार लावणार। 15 मार्च पासून तिकीट बुकिंगवर अतिरिक्त इंधन अधिभार लागणार। डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही विमान प्रवासाची तिकिटांवर 199 ते 1300 रुपयांपर्यंत फ्युएल चार्ज आकारला जाणार। 1 एप्रिल पासून फास्टॅग वार्षिक पाससाठी मोजावे लागणार जास्त पैसे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा दरवाढीचा निर्णय। फास्टॅग वार्षिक पासचे दर 2.5% वाढणार। 3000 रुपयांमध्ये मिळणारा हा वार्षिक पास आता 3075 रुपयांना मिळणार। नंदुरबारमधील स्थलांतरित कुटुंबियांना देशात कुठेही राशन घेता येणार। केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमुळे स्थलांतर झालेल्या कुटुंबांना फायदा। जिल्ह्यामध्ये 3 लाख शिधापत्रिका धारकांना फायदा होणार। नंदुरबार बाजारात लाल मिरचीला 10,000 रुपये क्विंटलचा दर। सुक्या मिरचीला चांगला दर मिळत असल्यानं व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार। यावर्षी 2 लाख क्विंटल मिरचीची आवक झाली। भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना मंदिरात व्हीआयपी दर्शन दिल्यानं नवा वाद। हेलिकॉप्टरनं आलेले भाजप खासदार निशिकांत दुबेंना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन देण्यात आलं। कामासाठी 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचे आदेश असताना सुद्धा राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुलं केल्यानं सामान्य भाविकांकडून संताप व्यक्त। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। अनेक ठिकाणी गारांमुळे घरांच्या काचा फुटल्या तर पत्र्यांचे छतही उडाले। कापणीला आलेल्या रब्बी पिकांच्या नुकसानाची भीती। हा फक्त एक ट्रेलर होता। पुढच्या वेळी बादशहाच्या कपाळावर गोळी मारू। लॉरेन्स बिश्नोई गँगची गायक बादशहाला धमकी। हवाला व्यवसायामध्ये सहभागी असलेल्यांना इशारा। तर लॉरेन्स बिश्नोई गँगनं सोनीपतमधील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली। कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आजपासून 4 दिवसांसाठी बंद। संवर्धनासाठी मंदिराचा गाभारा 14 ते 18 मार्च पर्यंत बंद। भाविकांना केवळ उत्सव मूर्तीचं दर्शन मिळणार। पश्चिम विदर्भावर पाणी टंचाईचं सावट। अप्पर वर्धा धरणामध्ये 57% जलसाठा शिल्लक। बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 34% साठा। आता पाहूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या।